वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। हरि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। योऽन्तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभम्। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। जय श्री कृष्ण। भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवंताच्या असीम कृपेने चालत असलेला आपला हा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा, या सोहळ्यामधील आज ही श्रीमद भागवताची 3ऱ्या क्रमांकाची सेवा। काल 2 दिवसामध्ये आपण श्रीमद भागवताच्या चरित्राचं चिंतन केलं, महात्म्याचं चिंतन केलं। नंतर काल आपण श्री भीष्माचार्यांच्या चरित्राचंही चिंतन केलं। प्रसंगानं पुढे असणारं राजा परीक्षितींना शापाची प्राप्ती कशी झाली इथपर्यंतचं चिंतन आपण पाहिलं। चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी आज एका असणाऱ्या महात्म्यांचं आवर्जून असं नाव घ्यावं। संत श्रेष्ठ श्री निळोबाराय यांची आज असणारी पुण्यतिथी। संत वाङ्मयामध्ये वर्णन करत असताना निळोबारायांचं असणारं नाव घेतलं जातं। गुरुनिष्ठा म्हटलं की निळोबाराय डोळ्यासमोर येतात। तुकोबारायांकरता असणारं धरणं धरून बसले। अशा संत श्रेष्ठ निळोबारायांचा आज पुण्यतिथी सोहळा आणि त्या असणाऱ्या सोहळ्यामध्ये आपल्या श्रीमद भागवतामध्ये तोही सोहळा आज आलेला आहे। महाराजांची पुण्यतिथी आणि पुण्यतिथीच्या निमित्तानं महाराजांच्या चरणी असणार आपण नतमस्तक होऊ। हरी श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत। विश्रांती पावलो सांभाळावं, विश्रांती पावलो सांभाळावं, विश्रांती पावलो सांभाळावं, विश्रांती पावलो सांभाळावं। वाढले प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख। संत श्रेष्ठ निळोबारायांना वंदन करून आपण आपल्या सेवेकडे वळूयात। काल आपण चिंतन करत असताना पाहिलं, राजा परीक्षितींना शापाची प्राप्ती झाली। शाप प्राप्त झाल्याच्या नंतर राजाला वाईट वाटलं, अरे आपल्याला आता मरावं लागणार।
महात्म्याच्या मुखामधील शब्द आहेत, खाली जाणार नाहीत, वाया जाणार नाहीत. आपल्याला मरावं लागणार, पण मरणाची तयारी आपण काय केली? मरावं लागणार, पण मरणाची तयारी आपण काय केली? काही तयारी मरणाची केली नाही. राज्य होतं, राजमदामध्ये असणार राहायचं, मरणाची काही तयारी नाही. भगवंताची भक्ती नाहीये. करता येईल भगवंताची भक्ती, देव का कुठं पळून चालला काय? हात पाय चालतात तोपर्यंत प्रपंच करू द्या. सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध जोपर्यंत असणार संपूर्ण आपल्या हातामध्ये, जोपर्यंत ताब्यामध्ये आहे, तोपर्यंत भगवंताची भक्ती करावी, भगवंताचं नाम संकीर्तन करावं. एका व्यक्तीला म्हटलं भगवंताचं नाम संकीर्तन करत जा. महाराज करता येईल, आता मी तरुण आहे, म्हातारपण दूर आहे, मृत्यू दूर आहे, एवढ्या लवकर काय मला मरण येणार नाहीये, आणि एवढी काय घाई करायची नामस्मरणाची, एवढी काय परमार्थाची घाई करायची? परमार्थ करता येईल. आचार्यांनी हे वर्णन करताना सांगितलं, पहिल्या टप्प्यामध्ये 25 वर्षापर्यंत विद्यार्जन करावं, 50 वर्षापर्यंत धन मिळवावं, तिसऱ्या टप्प्यामध्ये 50 ते 75 भगवंताचं नामसंकीर्तन करावं. चतुर्थम किम करिष्यसी, चौथ्या असणाऱ्या टप्प्यामध्ये काय करणार आहेस, काय होणार आहे तुझ्याच्यानं? आम्ही आचार्याचं ऐकतो, आचार्यांना वर्णन केलं. तो विषय वेगळा, त्यावेळेचा असणारा काळ वेगळा, त्यावेळेचा असणारा समोरचा अधिकारी वेगळा, पण भगवंताचं नामसंकीर्तन सारखं करावं, सारखं नामसंकीर्तन करावं. कधी मरण येईल सांगता येत नाहीये, त्यामुळे नामसंकीर्तन सारखं चालू पाहिजे, भजन सारखं चालू पाहिजे, पूजन सारखं चालू पाहिजे, परमार्थ हा असणारा सारखा चालू पाहिजे. महाराज करा ना भगवंताचं नामसंकीर्तन, करुणा. संसारामध्ये असणारं मुलीचं लग्न राहिले, झालं की म्हणजे मग परमार्थातच आषाढी करायची, कार्तिकी करायची, सगळ्या वाऱ्या करायच्या. चला ना भजनाला, सध्या काम आहे, आमचं काम निपटलं की आम्ही असणार भजनाला येऊ बर का. चला ना कीर्तनाला, अमक्या सोयऱ्याच्या घरी असणार कार्यक्रम आहे, तिकडे जायचंय, नाही येता येणार, येऊ पुन्हा नंतर भजनाला. आपले काम आटपल्याच्या नंतर परमार्थ आपण करू असं म्हणतो, पण असं होऊ शकत नाही, काम आटपत नाही. एक व्यक्ती समुद्राच्या किनाऱ्यावर बसला, सकाळचा बसलेला व्यक्ती दुपार झाली तरी जागचा हलत नाहीये, सारखा समुद्राकडे पाहतोय. समुद्राकडे पाहायला लागल्याच्या नंतर एका व्यक्तीनं पाहिलं, सकाळपासून हा व्यक्ती बसलेला आहे. जवळ गेला, विचारलं का हो, सकाळपासून या समुद्राच्या काठावर तुम्ही बसला, जीव वगैरे द्यायचा तर विचार नाही ना? नाही. कशा करता इथं आलास? माऊलींनी ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं,
की ज्याला सगळ्या गंगांची आंघोळ करायची त्यानं समुद्राची आंघोळ करावी, म्हणून असणार समुद्राची आंघोळ करण्याकरता आलो. बरं, सकाळपासून इथं बसला, करायची ना समुद्रामध्ये आंघोळ, मग सकाळीच करायची, दुपार झाली आंघोळ का करत नाहीस? कशाची, कुणाची, काय वाट पाहतोस? समुद्राकडे पाहून असणारा धीरगंभीर आवाजामध्ये तो व्यक्ती बोलला, या समुद्रावर येणाऱ्या ज्या लाटा आहेत त्या लाटा थांबण्याची मी वाट पाहतोय. लाटा थांबल्या की आंघोळ करतो म्हटले मी. लाटा थांबणार आहेत का? आंघोळ होणार आहे का? संसारात आलेले संकट, संसारात आलेले काम, संसारात आलेल्या अडचणी या म्हणजे समुद्रावरच्या लाटा आहेत. ह्या थांबणाऱ्या नाही येत, ह्या चालू असताना चटकन डुबकी मारून बाजूला व्हायचं. म्हणून अडचणी असणाऱ्या येतात. प्रपंचातले संसारातील काम असणारे कधी बंद पडत नाहीत, कधी थांबत नाहीत, परमार्थ करावा लागतो. राजा परीक्षिती म्हटले, मी मरणाची काही तयारी केली नाही, मरणाची तयारी प्रत्येकानं करावी. मरणाची तयारी केली नाही, पश्चाताप वाटतोय. गंगामायेच्या तीरावर बसले श्री शुकाचार्य काल आपण पाहिलं त्या ठिकाणी आले. आल्याबरोबर महात्म्यांची पूजा केली, नमस्कार केला. महाराज, तुमच्यासारख्या महात्म्यांची भेट झाली, माझं भाग्य उदय आलं. भाग्याचा उदय ते जोडी संतपाय, माझं भाग्य उदयाला आलं. माझ्यावर भगवंताची कृपा झाली म्हणून मला तुमची प्राप्ती झाली. नारद महर्षी वर्णन करताना नारद भक्ती सूत्रामध्ये वर्णन करतात, संताची प्राप्ती झाली तर भगवंताची कृपा समजावी. लभ्यते पितत्कृपैव, अशा प्रकारचं भक्ती सूत्र आहे. भगवंताकडे प्रार्थना केल्याच्या नंतर आपल्याला संतांची भेट होत असते. त्या महात्म्यांची भेट होण्याकरता भगवंताची करुणा लागते. जगद्गुरु तुकोबाराई कोण पुण्य यांचा होईल सेवक, या अभंगामध्ये असणार बोलत असताना म्हणतात. तिसरा क्रमांकाचं कडवं काय म्हणतात? बहु अवघड असे संत देखी तरी जग देखी करुणा केली, तरी जग देखी करुणा केली. श्री शुकाचार्यांसारखे महात्मे आज माझ्याकडे आलं, माझं भाग्य उदयाला आले, आनंद वाटू लागला. भगवंताची कृपा माझ्यावर झाली. ढोर वासर भेटणं ही भगवंताची कृपा नाही. घरामध्ये असणारं चांगलं वाटणं, आनंद वाटणं ही भगवंताची कृपा नाहीये. दुखणं होत असेल, तब्येत चांगली नसेल, तब्येत चांगली झाली, ही भगवंताची कृपा नाहीये. भगवंताची खरी कृपा ही वेगळी आहे. ज्यावेळेस आपल्याला महात्म्यांची भेट होईल त्यावेळेस समजून जा खरी भगवंताची कृपा झाली. लभ्यते पितत्कृपयैव, महात्म्यांची भेट होणं ही भगवंताची खरी कृपा आहे. या संसारामध्ये दोष दिसणं ही भगवंताची खरी कृपा आहे. राजा परीक्षिती बसले, दर्शन घेतलं श्री शुकाचार्यांचं. महाराज, माझं भाग्य उदयाला आलं. हा जोडतो महाराज, सांगा माझ्याजवळ वेळ कमी आहे. भैय मानस्य किम कर्तव्य, मरायला टेकलोय, मरायला टेकलेल्या माणसानं काय करावं, त्याचं काय कर्तव्य? काय कर्तव्य? जो मरायला टेकलाय त्यानं काय करायचंय, मार्गदर्शन करा. श्री शुकाचार्यांनी असणारा धीर दिला, घाबरू नकोस. जसं असणार तुला, तू मरणार आहेस असं वाटतं, तसं प्रत्येक जण असणारा मरणार आहे. नेहमी असणारा कथाकार कीर्तनकार मंडळी सांगत असतात, प्रत्येकाला 7च दिवस आहेत, 7 दिवसाच्या वरी असणारा कोणता दिवस नाहीये. म्हणून प्रत्येक जणाजवळ 7 दिवस आहेत. या 7 दिवसामध्ये असणारं कल्याण करून घ्यायचंय. माझ्याजवळ 7 दिवस आहेत. श्री शुकाचार्य म्हणायला लागले, अरे तुझ्याजवळ तरी 7 दिवस आहेत. पुराण कालामध्ये राजा होऊन गेला,
त्या राजाकडे फक्त 1 तास उरला, पण त्या राजाला सौराला खटवांग रायासी भागीरथीच्या कैसे प्राप्त झाले भागीरथीच्या कैसे प्राप्त झाले त्या खटवांग नावाच्या राजाला 1 तास उरला. राजा, तुझ्याकडे 7 दिवस आहे. घाबरायची गरज नाहीये. मुक्ती करता 7 दिवसाची गरज नाही. मुक्ती 7 मिनिटांमध्ये सुद्धा होऊ शकते. मुक्ती मोक्ष एकार्थी शब्द आहे. काय लागत मुक्त होण्याकरता? काही लागत नाहीये. माऊलींनी मुक्त होण्याचा मार्ग ज्ञानेश्वरीमध्ये सांगितला. माऊली म्हणले, ज्याला मोक्ष पाहिजे, ज्याला मुक्ती पाहिजे ना, माऊली त्याला मार्ग सांगतात. हे मजाचे स्तव जाहले परे मिया नाही केले ऐसे जेणे जाणितले तो सुटला गा. हे सुटणं म्हणजे असणारं मुक्ती आहे. हे सुटणं म्हणजे असणारं मोक्ष आहे. किती वेळ लागला? हे माझं नाही, हे मी नाही आणि हे माझं नाही म्हणायला किती वेळ लागला? मुक्त होण्याकरता जास्त वेळ लागत नाहीये. तुकोबारायाला देव म्हटले, मुक्ती मागा ना. तुकोबाराय म्हणजे आम्हाला लागत नाही ना लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. का लागत नाही? नाथरायांनी नाथ भागवतात सांगितलं आम्हाला का लागत नाही. साचा सावी बद्धता तरी म्या मागावी मुक्तता तीच नाही तत्वता मिथ्या मागता. नाथराया वर्णन करायला लागले. ते म्हटले, वा मी मुक्त करा असं म्हणावं, पण बांधलेला असल्याच्या नंतर मुक्त करा म्हणावं ना. एखादा व्यक्ती रस्त्यानं चालायला लागला, चांगला चालता चालता म्हणायला लागला, मी बांधल्या गेलो, मला सोडा मला सोडा. लोक म्हणते त्याच्या डोक्याचा वरचा मजला रिकामा आहे. आधी बांधलेलं असावं लागतं, मग नंतर असणारं सोडायची गोष्ट आहे. संत म्हणले आम्हाला बंधन ठावं नाही. मुक्तकास या मानावे बंधनाची नाही ठावे बंधनाची नाही ठावे बंधनाची नाही ठावे. मुक्त असणार होण्याकरता वेळ लागत नाहीये. राजा, तुला मुक्ती प्राप्त करायची आहे, मी तुला मुक्ती प्राप्त करून देतो, घाबरू नकोस. या संसारामध्ये अभयदान देणारे 2 आहेत. एक संत आहे आणि एक भगवंत आहे. हे दोघं अभयदान देतात. नाथाच्या अभंगामध्ये तर संत सरळ म्हणले, हे भगवंत अभयदान देण्यामध्ये उदार आहेत. अभयदाना तू उदार सकळ देवा अगोचर होशी अविकार अविनाश. अभयदान देण्यामध्ये संत ही उदार आहेत, भगवंत ही असणारे उदार आहेत. आज श्री शुकाचार्य समोर आहे. शुकाचार्य अभयदान देतात. राजा, घाबरू नको, तुला घाबरायचं काही कारण नाही, घाबरायचं काही काम नाहीये.
काळ तुला काही करू शकत नाही, मृत्यू तुला काही करू शकत नाही. तुला मुक्ती असणारी करून द्यायची जिम्मेदारी माझी आहे. संताला जर सर्व भावानं शरण जर गेलो तर संत आपली जिम्मेदारी घेतात. संत आपला भार घेण्याकरता तयार आहेत. संताला जावं जसं श्री परीक्षित राजाने सगळं सोडलं, सगळं सोडून श्री शुकाचार्यांचे पाय धरले. महाराज माझं कल्याण करा असं ज्या वेळेस आपण करू ना त्यावेळेस नक्कीच संत हे आपलं कल्याण करतील. गोपाल कृष्ण भगवान सगळं सोडावं लागतं आणि सगळं सोडून त्यांच्या असणाऱ्या चरणाजवळ जावं लागतं आणि मग असणारे ते संत किंवा ते भगवंत आपल्याला त्या संकटापासून असणारं सोडवत असतात. आज श्री शुकाचार्यांच्या चरणाजवळ राजा परीक्षिती बसलेले आहेत. मला मुक्त करा, मला मुक्त करा. घाबरू नको राजा, तू मुक्तच आहेस. फक्त मला बंधन झालं असं तुला वाटतं पण तू मुक्त आहेस. माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे. एक व्यक्ती कधी घराच्या बाहेर पडत नव्हता, कधी घराच्या बाहेर जाणं नाही, काही नाही, घर कोंबड्यासारखं घरात. एकदा पत्नीनं सांगितलं जाऊन जरासा बाजार घेऊन या म्हटले. कधी घरात जरा बाहेर तरी जाऊन या. बायकोचं ऐकलं, बाजाराला निघाला. पण म्हणजे जरा बोळसर होता बिचारा. मी हरपलो तर काय करू, मी हरपलो तर काय करू. पत्नीनं असणारं घोंगडीची दशी घेतली, त्याच्या अंगठ्याला बांधली, सांगितलं घोंगडीची दशी आहे तोपर्यंत तुम्ही असणारे आहात आणि घोंगडीची दशी ज्या वेळेस तुमच्या अंगठ्याला दिसणार नाही त्यावेळेस तुम्ही हरपली. बाजारामध्ये गेला, डोंबाऱ्याचा खेळ चालू होता. पहा कसा साप निघतो, असा साप निघतो, दोरीचा साप करतो, कागदाचा साप करतो. असं सांगता सांगता त्यानं साप केला आणि त्याच्या हातातून साप निष्ठला आणि गर्दीत घुसला. साप गर्दीत घुसल्यावर कोणी काय जागेवर बसल का बघ. आणि सगळे असणारे त्या ठिकाणी महाराज इकडं तिकडं पळायला लागले. पळता पळता याच्या अंगावर 2-4 जण पडले आणि त्याच्यामध्ये त्याचा असणारा दोरा त्या ठिकाणी काय झाला, निष्ठला. शांत झाले सगळे लोक, पांगापांग झाली. पांगठ्याकडे पाहिलं, दोरा नाही. मोठमोठ्यानं ओरडायला लागला, मी हरपलो, मी हरपलो, मी हरपलो. सारखा असणारा कालवा करायला लागला. हरपला का तो? हरपला नाही महाराज, पण हरपल्याचा भ्रम झाला. तसं आपणही मुक्त आहोत पण आपल्याला बद्ध होता परी बळे झाला बद्ध. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. मुक्त होता मुक्त असणार आहे पण मी बद्ध आहे असं म्हणायला लागला. जसं तो व्यक्ती म्हणायला लागला, मी हरपलो, मी हरपलो, मी हरपलो.
मोठमोठ्यानं ओरडायला लागला. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाला बाजारामध्ये म्हणतो मी हरपलो, मी हरपलो. शेजाऱ्यानं पाहिलं म्हणजे गेला ते हरपले. घरच्यांना माहिती होतं हे कसं काम आहे. घरी गेले, पत्नीला सांगितलं तुमचे मालक ओरडायला लागले, मी हरपलो, मी हरपलो. पत्नी म्हणली काय झालं मला माहिती फक्त. चालता चालता घोंगडीची अस्तरी दशी तोडली, सोबत घेतली, बाजारात गेली. आणि जिथं असं सोंग चालू असतं तिथं गरजा असतोच. त्या असणाऱ्या अनुषंगानं त्या ठिकाणी गेली, पाहिलं आणि बोलता बोलता त्यांच्या असणाऱ्या अंगठ्याला दोरी बांधली. आणि काय हो म्हणजे काय झालं, किती वेळचं झालं मी हरपलो, मी हरपलो. कुठं हरपले पहा ना. पाहिलं अंगठ्याकडे बांधलेलं दिसलं. पुन्हा म्हणायला लागला मी सापडलो. सापडला का. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. का कवणो एकू भ्रमलेपणे मी तो नवेगा चोरलो म्हणे. ऐसा नाथिला छंद अंतःकरणे घेऊन ठाके. माऊली वर्णन करतात. बंधन आपल्यामुळे पंचदशिकार वर्णन करतात. मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोः. बंधाला मोक्षाला कारण असणारं हे मन आहे. म्हणून राजा तुला मुक्त होण्याकरता वेळ लागणार नाही, घाबरू नकोस. तू मुक्तच आहे, फक्त तू मुक्त आहे हे मला तुला ज्ञान करून द्यायचंय. गोपाल कृष्ण भगवान. धीर दिला राजाला. राजा घाबरू नको. आनंद वाटला राजाला. वा, आतापर्यंत बऱ्याच जणांची प्रार्थना केली, बऱ्याच जणांना विचारलं, पण मला धीर देणारं कोणी भेटलं नाही. श्री शुकाचार्यांनी धीर दिला. आनंद वाटला. राजा स्वस्थ बसला. म्रिय मानस किम कर्तव्य. काय करू महाराज सांगा. श्रोतव्यश्च कीर्तितव्यश्च स्मरतव्यश्च. अरे तुला मुक्त व्हायचं असेल, तुला उद्धार करून घ्यायचा असेल तर 3 गोष्टीकडे लक्ष दे. श्रोतव्यश्च, श्रवण कर. काय श्रवण कर. लोकांचे भांडणं श्रवण करायचे का. लोकांच्या गप्पा श्रवण करायच्या का. याची त्याची निंदा श्रवण करायची का. अनिकाचे कानी गुणदोष मना नानी. तो खूप बऱ्या वर्णन करतात. हे करायचं का. श्रवण करण्याकरता काय आहे. श्रवण करत असताना फक्त भगवंताचं नाम असणारं श्रवण करायचं. कान वरोनिया ऐकीण तुझी कीर्ती ते मद विश्रांती दी देवा. श्रवण प्रथम असणारी भक्ती आहे, म्हणून श्रवण करा. कीर्तितव्यश्च, भगवंताच्या कीर्तीचं वर्णन करा. आम्ही लोकांची कीर्ती वर्णन केली तर जमणार का. संत महात्मे म्हटले आहा, कीर्ती मानवाची, मनुष्याच्या असणाऱ्या कीर्तीचं वर्णन करायचं नाही का. एका विठ्ठलाचे कीर्ती मानवाचे सांगून कीर्ती मानवाचे सांगून लोकांच्या कीर्तीचं वर्णन करू नका. लोकांच्या कीर्तीचं जर वर्णन कराल तर त्या असणाऱ्या कीर्ती, ज्याच्या कीर्तीचं वर्णन करतोय त्याचं अधःपतन होईल. बस माझ्यासारखा कोणी नाही असं त्याला वाटेल. आणि तो जो का असणारा अधोमार्गाला गेला तर त्याचं असणारं त्या ठिकाणी पातक आपल्याला लागेल. लोकांची कीर्ती वर्णन नका करू. कीर्ती वर्णन करायची तर संतांची वर्णन करा. कीर्ती वर्णन करायची तर भगवंताची कीर्ती वर्णन करावी. कीर्तितव्य, भगवंताची कीर्ती वर्णन करा. स्मरतव्य, स्मरण करायचं असेल भगवंताचं स्मरण करा. हरिपद स्मरणम सर्व विपद मोक्षम, अशा प्रकारचं एक शास्त्राचं वचन आहे. हरीच्या पदाचं स्मरण जर करून केलं तर सगळ्या असणाऱ्या आपदा विपदा सगळ्या निघून जातील. तर भगवंताचं स्मरण करा. त्या 3 गोष्टी करा. जितासनो, जितश्वासो, जितसंगो, जितेंद्रिय, या 4 गोष्टीचंही लक्ष राहू द्या. जितासनो, कथेला बसलास ना राजा, आसन जिंकून घे. आसन जिंकून घे म्हणजे शेजाऱ्याची गोदडी ओढून घ्यायची का. आसन म्हणजे मांडी घालणं. आसनाचे 84 प्रकार योगशास्त्रामध्ये वर्णन केलेले आहेत. गोपाल कृष्ण भगवान. आसन जिंकावं. कथेला आलात, बसलात ना, जसं बसलात तसं बसायचा प्रयत्न करा. जमत असेल तर बरं का.
बाबाने एका नियम ऐकले, मांडी घालून बसले, मांडीच मोडली नाही. 2 माणसं पाय वडायला लागली, मांडीत निघायला. जमत असेल असं करा. जिथं आसनो जिथं श्वास, श्वासावर नियंत्रण मिळवा. श्वास म्हणजे आयुष्य आहे. श्वासावर नियंत्रण करणं म्हणजे आयुष्यावर नियंत्रण राहू द्या. काय करताय? किती आयुष्य शिल्लक राहिले? काळ गणना करीत बसलेला आहे. काय करायला पाहिजे? नियंत्रण राहू द्या. या श्वासावर तुमचं नियंत्रण असू द्या. श्वासावर नियंत्रण आणण्याकरता योगशास्त्रानं रेचक, कुंभक, पूरक याचं वर्णन केलं. सगर्भ प्राणायाम, अगर्भ प्राणायाम किती वेळेस घ्यायचा, किती वेळेस सोडायचा, योगाचा असणारा तो वर्णनाचा विषय आहे. जिथं आसनो, जिथं श्वासो, जिथं संगो, संघाला जिंकणं म्हणजे काय? चांगल्याच्या संगतीत राहणं म्हणजे संघाला जिंकणं आहे. आणि जितासनो, जिथं श्वासो, जिथं संगो, जितेंद्रिय, तुझे जे इंद्रिय आहेत, इंद्रिय तुझ्या ताब्यामध्ये ठेव. इंद्रियाला असणाऱ्या सैरावैरा पडू देऊ नकोस. इंद्रिय नेतील तिकडं असणारं पळू नको. इंद्रिय म्हणती तेची करीती, ते तरलेची न तरते, अशी माऊलींची गोवी आहे बघा. इंद्रिय असणार म्हणाले हे कर, आपण ते केलं तर असणार त्या ठिकाणी आपण तरणार नाहीत. इंद्रियाच्या मागे जाऊ नको, मनामागे नांद्या फिरे, बाबा सांगत असतात. म्हणून राजा या गोष्टीचा विचार कर. राजानं विचारलं, महाराज आणि चिंतनाचे अजून बारीक सारीक विषय रोखोक असणार पाहत पाहत कथाभाग आपण पुढे जाणार आहोत. राजानं विचारलं, या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली? सृष्टी कशी निर्माण झाली? वेदांत शास्त्राला विचारलं कशी निर्माण झाली? वेदांत शास्त्र म्हटले कुठं झाली, केव्हा झाली? आम्हाला सृष्टी असणारे दिसत नाही. संत म्हणले आम्हाला ही सृष्टी दिसत नाही. जननो हे अवघा जनार्दन. आम्हाला संत महात्मे म्हणतात सृष्टी नाही दिसत, आम्हाला भगवंत दिसतोय. न झाला प्रपंच आहे परब्रह्म. प्रपंच असणारा झालाच नाही. हसता आम्हाला ग्रंथामध्ये नाथांची ओवी आहे किंवा भावार्थ रामायणातही ती ओवी. प्रपंच एक झाला होता, हे तो समळ मिथ्या वार्ता. हे सगळं खोटं आहे. वेदांत शास्त्राने त्याला अजातवाद असं म्हटलेलं आहे. म्हणजे नाही, जात म्हणजे ज्याचा जन्म, ज्याचा जन्मच झाला नाही त्याचं काय वर्णन करायचं? एक जण पळत पळत गेला, बाबा आमच्या मुलाची असणारी जन्मपत्रिका काढा, कुंडली काढा, मांडा लवकर ग्रह. पोरग कधी झालं? म्हणजे झालंच नाही. पोरग झालंच नाही, काय पत्रिका काढतो? माऊलीची होय. वांझेची आले का तैशी जन्मपत्रिका, नभी निळी भूमिका के कल्पुपा. माऊली वर्णन करतात. आम्हाला या सृष्टीचं ज्ञान करून द्या. सृष्टी नेमकी झाली कशी, कोणापासून निर्माण झाली, सृष्टीचं वर्णन करा. हाच प्रश्न पूर्वी असणार विदुरांनी मैत्रेयांना विचारला होता. विदुरांचं नाव ऐकल्याबरोबर असणार राजा म्हटले, महाराज विदुरजींना असणारा हा प्रश्न कधी मैत्रेयांना विचारला? तो प्रश्न विचारण्याकरता विदुर काका तिथपर्यंत कसे गेले, त्यांनाच तो प्रश्न का विचारला आणि मैत्रेयांनी त्या प्रश्नाचे काय उत्तर दिले, अशा प्रकारचे असणारे काही प्रश्न केले. प्रश्न केल्याच्या नंतर सांगतो म्हणजे राजा ऐक. श्री शुकाचार्य सांगतात, हस्तिनापुरामध्ये त्या धृतराष्ट्राच्या जवळ मंत्री म्हणून असणारे विदुर काका राहायचे. महामंत्री विदुर काका होते. विदुर कोणाला म्हणावं? वीर हा शब्द असणारा भेदवाचक आहे आणि दूर म्हणजे असणारा बाजूला. ज्यांनी भेदाला बाजूला सारलं त्याला विदुर असं म्हणावं. स्वगत भेद, स्वजातीय भेद, विजातीय भेद हे जे असणारे भेद सांगितलेले आहेत, या तिन्ही भेदाला ज्यांनी बाजूला केलेला आहे त्यांना असणारं विदुर असं म्हणायचं. असे विदुर काका
त्या धृतराष्ट्राला सल्ला द्यायचे, धृतराष्ट्र असणारा ऐकत नाहीये, सांगायचं सारखं तरी धृतराष्ट्र ऐकत नाही. धृतराष्ट्र ऐकत नाही तरी पुन्हा 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 असणारा उपदेश करायचा, पण पालत्या गड्यावर पाणी टाकल्यासारखं सगळं व्यर्थ व्हायचं. पांडवांचं असणारं राज्य द्यूतामध्ये हरण केलं. पांडव राज्य असणारं वापस मागतायत, राज्य वापस देण्याकरता तयार होत नाहीये. तेवढ्यामध्ये भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करता निघाले. चला जाऊ, थोडस बोलू, समजावून सांगू, मध्यस्थी करू. एवढं एवढं घ्या, थोडं थोडं घ्या, कमी घ्या. कमी करता करता 5 जणांना 5 गावं द्या इथपर्यंत आले. पण एवढा असणारा मदान असणारा दुर्योधन अंधळा झाला होता. त्या मधामध्ये असणारा सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जमीन मी देणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य त्यानं केलं. बोलणं ऐकलं. ऐकल्याबरोबर असणारं त्या ठिकाणी भगवंताला राहुलं नाही. ठीक आहे, प्रस्ताव नामंजूर झाला. सगळेजण भगवंताला म्हणायला लागले, देवा चला जेवायला बसून घ्या. नाही तर नाही पडलं, काय हरकत नाहीये. मुलगी पाहायला गेले, मुलगी नाही पसंत आली तर स्वयंपाक केलेला काय टाकून देतात का? जेवण तर करावं लागतं ना. चला आमचा असणारा प्रस्ताव, तुमचा प्रस्ताव आम्हाला नाही मान्य झाला, जेवण करून जा. विदुर काका असणार त्या ठिकाणी होते. विदुर काकाला इच्छा होती भगवंताने आमच्या घरी जेवायला यावं. देव माझ्या घरी आले पाहिजे. 12 वर्ष असणार भगवंताची भक्ती करतोय. विदुर काकांच्या पत्नी, त्यांचं नाव सुलभा. त्या सुलभा मातेलाही वाटत होतं भगवंताने आमच्या घरी जेवायला यावं. विदुर काकाला असणार सुलभा माता म्हणत होत्या, त्या भगवंताला असणारं निमंत्रण द्या ना. भगवंत तुमच्या जवळचे आहेत, भगवंत तुम्हाला ओळखतात. हो भगवंत मला ओळखतात. मला पाहिल्याबरोबर भगवंत म्हणतात, काका कसे आहात. विदुरांना काका म्हणायचं. काका कसे आहात तुम्ही, मला पाहिल्याबरोबर भगवंत बोलतात. आणा ना भगवंताला जेवायला. रोज मानस पूजेमध्ये रोज असणाऱ्या या पूजा करत असताना भगवंताला मी आळवत असते, अरे तू खाय रे साखर लोणी माझ्या बाळा. बाळ मुकुंद खातय लोणी, मुकुंद खातय लोणी. कौतुक पाहे नंदाराणी, कौतुक पाहे नंदाराणी. डोळा डोळा, अरे तू खाय रे साखर लोणी माझ्या बाळा. भजनी जिजा हा अशी कवलन वगैरे म्हणायचे, वारले ते गोपाल कृष्ण भगवान. तुम्हाला माहिती असतील, पिवळा फेटा 4 ठाण्याचा काकडा त्यांच्याकडे असायचा बघा, सखाराम जिजा त्यांचं नाव. वारले ते आवडीनं असणार त्या ठिकाणी, पण हातवारे करत करत ही गवळण म्हणायची, गोपाल कृष्ण भगवान. देवाला मी दररोज खाऊ घालते, पण प्रत्यक्षात भगवंताला स्वतःच्या हातानं घास भरवावा अशी माझी असणारी इच्छा आहे. भगवंताला बोलवा ना आपल्या घरी. भगवंत येतील का आपल्या घरी. विदुर काका म्हणायला लागले, कशाला बोलवायचं, हात दाखवून अवलक्षण. घरात काही नाही, खायचा पैसा पत्ता नाही, आपल्याजवळ काहीच नाहीये. देवाला बोलवायचं. त्या दुर्योधनाकडे मोठी तयारी चालू आहे. देव येणार म्हणून 15 दिवस आधीपासून तयारी चालू आहे. गुलाबजामुन कर, श्रीखंड चल, बालुशाही कर, मालपोहे कर, करंजा कर. सगळं सगळं भरपूर भरपूर असणारं त्या ठिकाणी पदार्थ वेगवेगळे. निस्ता शिराच कितीतरी प्रकारचा देवाला खाण्याकरता. एवढं असणार त्या भगवंता करता तयारी केली. एवढं चांगलं सोडून येते का भाई. यावं वाटेल का भगवंताला एवढं चांगलं खायचं सोडून. आपल्या घरची भाजी भाकर भगवंताला गोड लागल का. नको, देवाला बोलवायचं नको. देव घरी आणायचे म्हटल्याच्या नंतर देवाची सोय होणार नाही. देवाला बसाय करता चांगला आसन नाही, देवाला खाऊ घालण्याकरता चांगलं नाहीये. इथं जर भगवंत आले तर माझ्या भगवंताला त्रास होईल. एका टायमाचं पोटभर जेवण सुद्धा माझ्या देवाला भेटायचं नाही, म्हणून मला असणार नाही बोलवायचं भगवंताला इथं. कारण की भक्त जे असतात, भक्ताचं वर्णन सांगत असताना भक्तिशास्त्रानं वर्णन केलं, तत्सुखी सुखित्व. खरं प्रेम कोणतं असतं, खरी भक्ती कोणती असते.
नारद महर्षींनी वर्णन केलं, ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्या असणाऱ्या आवडीमध्ये आपली आवड मानणं, त्याला जे चांगलं वाटतं ते आपल्याला चांगलं वाटणं, ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीच्या सुखाचा विचार करणं, याला असणारं खरं प्रेम म्हणावं. खऱ्या प्रेमाची व्याख्या अशी आहे की ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला आपल्याकडून थोडं सुद्धा दुःख नाही झालं पाहिजे, हे असणारं खरं प्रेम आहे. खऱ्या प्रेमाची व्याख्या तत्सुखे सुखित्वम नारदांनी तुका वर्णन केलं. म्हणे सुख करावी या सुखे, तुका म्हणे सुख करावी या सुखे. समोरच्याच्या सुखामध्ये आपल्याला सुख वाटलं पाहिजे, हे प्रेम आहे. आणि जर आपल्याला असं वाटत नसेल, समोरच्याच्या सुखामध्ये आपल्याला असणारं सुख वाटत नसेल, समोरच्याला असणारं चहा आवडतोय, तुम्ही म्हणायला लागले नाही माझ्याकरता कॉफी घेणं जरा शिक, याला प्रेम म्हणत नाही. तर त्याला चहा आवडतो ना, त्याच्याकरता तुम्ही चहा घेतला पाहिजे. बघ हे उदाहरण दिलं बरं का. कोणतीही गोष्ट अशी आहे, कोणतीही गोष्ट तत्सुखे सुखित्वम, त्या भगवंता करता असणारं काही करायला तयार होतात, पण आमच्या भगवंताला त्रास नाही झाला पाहिजे. एकदा भगवंतानं नाटक केलं, डोकं दुखायला लागलं, डोकंच राहिना भगवंताचं. नारद म्हणायला लागले, देवा सगळ्यांचे डोकं असणारं दुखवायचं काम तुमच्याकडे, तुम्ही आज असणारं तुमचं डोकं दुखतंय, काय कारण आहे? देव म्हणले, कारण काही असू दे, आता दुखतंय हे महत्वाचं, त्याला औषध तर आणावं लागेल ना. काय औषध आहे? भक्ताच्या पायाखालची माती आणून त्याचा लेप कपाळाला लावला तर असणारं माझं दुखणं राहील. सगळ्याकडे नारद पळायला लागले, फिरायला लागले, जाओ देवाच्या कपाळाला तुमची माती लावायची. लोक म्हणायचे, नरकात ढकलता का काय आम्हाला? आमच्या पायाची माती देवाच्या कपाळाला मोठमोठाल्यांनी असणारं काही दिलं नाहीये. गोपिकांकडे गेले, नारद काय एवढी घाई करतायत? भगवंताचं असणारं डोकं दुखतंय, काय उपाय आहे आम्हाला सांगा, आम्ही काही करू शकतो का? हो, भक्ताच्या पायाखालची माती असणारी पाहिजे, तुमच्या पायाखालची माती देता का? चटकन असणार वंजळ भरून माती असणारी उचलून घेतली. नारद म्हणायला लागले, देवाच्या मस्तकावर तुमच्या पायाखालची जर माती गेली तर नरकात जाण्याचा प्रसंग येईल. गोपी म्हणले, आमच्या भगवंता करता आम्ही नरकात कायमचा राहायला सुद्धा तयार आहोत. गोपाल कृष्ण भगवान तत्सुखी सुखित्वम. आमच्या देवाला सुख होत असेल, आमच्या देवाला आनंद वाटत असेल तर आम्ही नरकामध्ये राहायला तयार आहेत, ही असणारी भावना. विदुर काका म्हणतात, देवाला बोलवायचंय, पण देव जर घरी आणायचा म्हटलं तर देवाची सोय झाली पाहिजे. उगाच आणण्यामध्ये अर्थ नाही. घरी नाही आणायचं, काय आणायचं नाही देवाला. तुला दर्शन घ्यायचंय ना, चल माझ्या बरोबर. भगवंताची असणारी रथयात्रा लोकांना दर्शन घेण्याकरता निघेल, तुला घेऊन जातो आणि गेल्याच्या नंतर तुला भगवंताचं दर्शन होईल. पण घरी आणण्याचा आग्रह करू नको. त्या असणाऱ्या गर्दीमध्ये विदुर काकांच्या पत्नी असणाऱ्या सुलभा माता गर्दीत गेल्या. भगवंताचा रथ निघालाय, सगळे लोक पाहतायत. सगळ्या लोकांच्या असणाऱ्या नजरा भगवंताकडे आहेत. भगवंत सगळ्यांना पाहतायत. भगवंताला अनेक डोळे, भगवंत सगळ्यांना पाहू शकतात. कृष्णा कैशी खेळू लपंडाई. कृष्णा बरोबर लपंडाईचा खेळ खेळत असताना गोपाळ म्हणायला लागले, सगळे खेळ खेळायचे पण तुझ्या संग लपंडाव अजिबात नाही खेळायचा. का नाही खेळायचा? अनंत लोचने तुझे देही. अरे देवा, तुला अनेक डोळे आहेत, आम्ही कुठं लपलो तरी तुला दिसत, आम्हाला तुझ्या संग लपंडाव नाही खेळायचा. हा, विटी दांडू खेळ, लगोरी खेळ, हमामा खेळ, हुतुतू खेळ,
पण आम्हाला लपंडाव नाही खेळायचा. देवाला सगळं दिसतं. देव असणारे पाहतायत. विदुर काका असणारे उभे, सुलभा माता असणारे हात जोडून उभा आहेत. डोळ्यामधून असणारं पाणी वाहतंय. भगवंताची कृपादृष्टी असणारं विदुर काकांवर आणि असणारं त्यांच्या पत्नीवर पडली. विदुर काकांचं हृदय भरून आलं. सुलभा मातेचं हृदय भरून आलं. एवढ्या लोकांमध्येही असणाऱ्या भगवंताने आमच्याकडे पाहिलं. भगवंताने आमच्यावर आपली कृपादृष्टी टाकली, नजर टाकली. कंठामध्ये प्रेम दाटून आलं. डोळ्यामधून अश्रुधारा सारख्या असणाऱ्या वाहतायत. आनंद असणारा वाटला. भगवंतानी तेवढ्या घाई गडबडीमध्ये खुणावलं, मी तुझ्या घरी जेवायला येईल. विदुर काकांच्या लक्षामध्ये आलं नाही. विदुर काका निघून गेले. इकडे दुर्योधनानं सगळी तयारी केली. या भगवंत जेवा. दुर्योधना, मी तुझ्या घरी जेवणार नाही. जेवा ना, काय कमी आहे का माझ्या घरी जेवणार नाहीयेत? एवढी तयारी तुमच्या करता केली, 56 भोग तुमच्या करता बनवले. भगवंता जेवा ना. महाभारतामध्ये श्लोक आला. महाभारतामध्ये त्याचं वर्णन आलं. भगवान असणारं वर्णन करताना म्हणतात, अरे जेवण 2 परिस्थितीमध्ये होत असतं. पहिली परिस्थिती आहे, माणसाला भूक लागल्यावर माणूस कुठं खातं, काही खातं, जे असेल ते. हे नको ते नको, चांगली असणारी सोय असते की हे नको ते नको. आणि जर का भूक लागली तर भूक लागल्याच्या नंतर आहे त्या टायमाला मग काही जमत. हे नको ते नको म्हणायचा काही विषय नसतो. भूक जर लागली तर माणूस कोणाची तर खाईल, भेटल ते असणारं खाईल. मला भूकही लागलेली नाही म्हणून हा विषय नाही. आणि माणसाचं जेवण जरी पोटभर झालेलं असलं, पण लोकांनी प्रेमाने म्हटलं ना, महाराज 2 घास खावाच लागतील तुम्हाला. नाही हो, मला जमत नाही. जेवण झालंय माझं भरपूर, हात धुवून आलोय, आता थोडं सुद्धा खाणं असणार अशक्य आहे. 1 घास का होईना खा. मग खायचं जरी नसलं तरी असणारा माणूस प्रेमामुळे दिल्यामुळे त्या व्यक्तीला ते खावं लागतं. ही प्रेमाची असणारी ताकद आहे. दुर्योधना, प्रेमामुळे असणारं एखाद्याच्या घरची घरचं माणूस खातं. तुझ्या ठिकाणी प्रेम नाही, खायचा विषय नाही. आणि मला काही एवढी भूक लागलेली नाही, लय खाल्लंय म्हणले, चुरू चुरू खाल्लंय. चुरा चुरा कर माखन खाया, गवलन का आनंद कुमार कन्हैया, काहे बराई दिखावत मोही, जानत हो प्रभूपणा तेरा सवयी. चुरू चुरू खाल्लंय, भूक लागल्यावर म्हणले, तुझ्या घरचं काय पडलं? काय नाही लागत मला तुझ्या घरचं. विदुर काकाकडे असणारे जायचं होतं. द्रोणाचार्य म्हणायला लागले, त्यांच्या घरचं नाही, आमच्या घरी चला, आम्ही ब्राह्मण मंडळी आहोत. ते म्हणले, आहा, आता ब्राह्मण नाही, राजा नाही, कोणी नाही, आता मला विदुर काकाकडे जायचं. चलो विदुरा घरी जावे, उद्धव दे चलो विदुरा घरी जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धव दे चलो विदुरा घरी जावे. उद्धव दे चलो विदुरा घरी जावे. ठिकाणी बोलायला लागले, हे उद्धवजी
यांच्या ठिकाणी थोडं सुद्धा प्रेम नाहीये. मोठमोठाले यांचे वाडे आहेत, मोठमोठाल्या बिल्डिंग आहेत, चिरेबंदी वाडे आहेत, बडे बडे मंदिर. कोण काम केले एवढे मोठमोठाले त्यांचे वाडे? काय करायचं म्हटले? मोठं घर पोकळ वासा, वारं जाई भासा भासा. काय करायचं यांच्या मोठ्या घराला? आग लावायची का? दिसतेच मोठं घर आहे, नाव मोठं लक्षण खोटं, असं या असणाऱ्या दुर्योधनाचं वातावरण आहे. नाही, या दुर्योधनाच्या घरी मला जेवायचं नाही. चला आपल्याला महात्म्याच्या घरी जायचंय, विदुर काकाच्या घरी जायचंय. भगवंत विदुर काकाची आठवण काढतायत, विदुर काका भगवंताची आठवण काढतायत. ज्याचं जीवन साध आहे तो साधू आहे महाराज. विदुर काकांचं जीवन हे साध होतं, ज्याचं जीवन साध तो साधू. आजही असणाऱ्या संस्थेचे गुरुवर्य मंडळीकडे जर आपण पाहिलं महाराज, किती जीवन साधं. कधी जर गेले तुम्ही असणाऱ्या गुरुवर्य मंडळींच्या खोलीवर तर पहा किती असणारं जीवन साधा आहे महाराज. ज्याचं जीवन साधा आहे तो असणारा साधू आहे. विदुर काकाचं जीवन साधा आहे, भगवंताची वाट पाहताय. सारखं देव माझ्याकडे येते, देव आमच्याकडे यावा अशी अपेक्षा आहे. कधीतरी देव आमच्या घरी येतील या आशेवर असणार भक्त जगत असतात. भक्ताला आशा असते कधीतरी देव माझ्याकडे येते. त्या शबरी माता वाट पाहतायत, नक्की राम माझ्या घरी येणार. भगवान त्यांच्या घरी गेले. आज विदुर काका वाट पाहतायत, नक्की असणार प्रभू माझ्या घरी येणार. भक्ताला भक्त असणार त्या ठिकाणी आशा आहे, त्या आशेवर भक्त असणारा जिवंत राहतो. एक भक्त भगवंताचा तप करतो. तप करत असताना नारद महर्षींची भेट होते. महर्षींना विचारलं, नारदा सांगा, मी तप करतोय, मला भगवंताची असणारी प्राप्ती कधी होईल? मला देव कधी भेट द्यायला येणार? किती वर्ष मला अजून तप करावं लागणार? सांगा नारदा मला. नारदांना विचारल्याच्या नंतर नारद सांगायला लागले, भगवंताकडे जातो तुला असणारं विचारून सांगतो. त्या ठिकाणी असणाऱ्या भगवंताकडे नारद महर्षी गेले. भगवंताला विचारलं, आमका आमका भक्त बराच असणारा वेळ झालं, बरेच वर्ष झालं तुमची तपश्चर्या करतोय, कधी भक्ताला त्या भेट देणार? नारद महर्षी जवळ भगवंताने सांगितलं, नारदा त्या चिंचेच्या झाडाखाली तो तप करतोय ना, त्या चिंचाच्या झाडाला असणारे जेवढे पानं आहेत का, तेवढे पानं वर्ष झाल्यावर मी माझ्या त्या भक्ताला भेट देणार आहे. नारदाचा चेहरा ठसकन खाली पडला. नारद म्हणले, आता सांगायचं काय याला? एवढ्या वर्षानं भगवंत असणार भेट देणार? नारद कसे झाले? सांगा नारदा, देव मला कधी भेट देणार? भगवंताच्या भेटीची आशा घेऊन तप करतोय ना. नारदांनी सांगितलं, या चिंचेच्या असणारं झाड आहे, या असणाऱ्या झाडावर जेवढे चिंचेचे पानं आहेत का, तेवढे पानं वर्ष गेल्याच्या नंतर तुम्हाला भगवंताची भेट होणार. आनंदानं उड्याच मारायला लागलेला आहे. नारदाला वाटलं नीट ऐकलं नाही का काय माहित. नारदाने पुन्हा सांगितलं, काही हरकत नाही, एवढे असणारे वर्ष झाले तरी माझ्या भगवंतानी मला असणारं, माझे भगवंत मला भेट देणार. आनंदाची गोष्ट आहे. आनंदानं नाचू लागलेला आहे. विदुर काकाला आनंद झाला, भगवंत माझ्या घरी येतील का? आणि इकडं असणारं भगवंत त्या विदुर काकांच्या घरी जाण्याकरता उद्धवजीला म्हणू लागलेले आहे. चलो विदुर, चलो विदुरा घर जावे उद्धवजी, चलो विदुरा घर जावे उद्धवजी, चलो विदुरा घर जावे उद्धवजी, चलो विदुरा घर जावे. उद्धवजी, चलो विदुरा घर जावे. उद्धवजी, चलो विदुरा घर जावे. उद्धवजींना असणार सोबत घेतलं. भगवंत असणारे उद्धवजीला सांगितलं. उद्धवजी काही कारणाने थांबलेही असतील. भगवान पुढे निघून गेले. विदुर काकांचं घर लावलेलं होतं. नदीच्या तीरावर विदुर काका बसलेले. घर त्यांचं होतं. त्या घरामध्ये बसलेले दोघं पती पत्नी परमार्थ करतायत. विदुर काकांच्या डोळ्यामधून असणार अश्रू वाहतायत. भगवंत तिकडं जेवण करतील. आज माझ्या घरी भगवंताला मला जेवायला बोलावता आलं नाही. सुरभेचं मन होतं भगवंताला जेवायला बोलवावं, देवाला आपल्या घरी असणारं बोलावून त्या असणाऱ्या भगवंताला खाऊ घालावं, पण सुलभेची इच्छा मी पूर्ण करू शकलो नाही. विदुर काकाच्या डोळ्यामधून असणारा अश्रू वाहतायत. सुलभाई म्हणते, देवा कोणता असं मी पाप केलं म्हणून एवढ्या जवळ येऊन तुम्ही माझ्या घरी जेवायला येत नाही? येत सुलभा मातेच्याही डोळ्यामधून असणाऱ्या अश्रुधारा वाहतायत. सुलभा माता मनामध्ये भगवंताचं असणारं ध्यान करते. तेवढ्यामध्ये भगवंताने दाराची कडी वाजवली. कोण आहे? कृष्ण आहे. दार उघडा काका. आनंद झाला. दार उघडलं.
काही काही ठिकाणी वर्णन असं आहे, विदुर काका बाहेर गेलेले होते, सुलभा काकी आतमध्ये होत्या, स्नान करत होत्या, गरीब होती, एक वस्त्र होतं ते भिजवलेलं होतं, अंगावर काही नाहीये, विवस्त्र अशी अवस्था त्या सुलभा मातेची आहे. देव आले, विवस्त्र अवस्थेमध्ये कडी उघडली, भगवंताला बसण्याकरता आसन द्यायचं, जवळ काही नव्हतं, फाटकी तुटकी असणारी त्या ठिकाणी कुशासन होतं, भगवंताने आपल्या हाताने ओढून घेतलं, भगवंत त्यावर बसले आणि त्या असणाऱ्या सुलभा माता विवस्त्र अवस्थेमध्ये भगवंताच्या समोर बसल्या. एवढा आनंद झाला त्या भगवंताला असणारं वाढत असताना, जवळ काय नव्हतं, केळाची फणी होती, केळाची फणी घेतली, केळाची फणी घेऊन असणारं साल काढली, साल भगवंताच्या हातामध्ये खाण्याकरता दिली, केळाचा गाभा होता तो असणारा फेकून दिला बाजूला. एवढ्या भक्तीमध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी डुबून गेल्या. भगवंताचंही लक्ष नाहीये, भगवंत हे आपलं भान हरपलेले आहेत आणि भान हरपून असणारं सुलभा मातेच्या हातचं असणारं त्या ठिकाणी केळाचं कातड खातायत. विदुर काका थोड्या वेळाने आले, अगं सुलभे काय करतेस, भगवंताला कातड खाण्याकरता दिलं. विदुर काकानं सुलभेला बाजूला केलं, आपण बसले, केळी सोडली, गाभा खाण्याकरता दिला. विदुर काकाला असणारं भगवान म्हणायला लागले, काका अजिबात गोड नाही म्हटले, त्या सालीचा गोडवा याच्यामध्ये नाहीये, कारण की त्या सालीमध्ये त्या विदुर काकांच्या पत्नीचं असणारं प्रेम होतं. थोर प्रेमाचा भूकेला प्रेमाचा असणारा भुकेला तो भगवान परमात्मा आहे. ते केळाचे कातडे गोड लागले ना, आता केळाचा असणारा गाभा गोड लागाय ना. भागवतामध्ये वर्णन आल्याप्रमाणे विदुर काका भजन करत बसलेले होते, घरीच होते. भगवंतानं दरवाजा वागवला, भगवंत वाट पाहतायत, काका दरवाजा उघडतील. हे भजनामध्ये लीन झालेले देव काय येत नाही, येत देव घरी आले पाहिजे. त्या असणाऱ्या घालमेलीमध्ये, त्या घाई गडबडीमध्ये सारखं भगवंताचं असणारं त्या ठिकाणी चिंतन करतायत, भजन करतायत. आपलं भजन जर शुद्ध असेल तर भगवंत तिथं येत असतो, आपलं कीर्तन जर शुद्ध असेल तर भगवंत तिथं येतो. संत श्रेष्ठ श्री सुरदासजी ज्यावेळेस भजन करायचे, भजन करत असताना बाल कन्हैयानं यायचं आणि आपल्या असणाऱ्या चिमुकल्या हातानं विणा उचलायचा, ती एक तारी उचलायची आणि सुरदासजींच्या हातामध्ये द्यायची. बाबा गा, तुमचं भजन मला आवडतं. आणि सुरदासजीनं सुंदर असं भजन गायचं, त्या भजनामध्ये भगवंताने असणारं वाहून जायचं. काही आवडत नाही दुसरं. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयेन च मद्भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त गाते जेथे नारदा उभा मी तेथे. महाराज वर्णन करतात, भजनाजवळ भगवंत आहे तेथे असे देव उभा, जैसे समचरणाची शोभा. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत, तेथे असे देव उभा, जैसे समचरणाची शोभा. भगवंत आले, आल्याच्या नंतर असणारा आनंद वाटला. विदुर काका आनंदामध्ये असणारे विभोर झालेले आहेत. आपलं जर जीवन शुद्ध असेल तर भगवंत आमंत्रणाशिवाय आपल्याकडे येते. आपलं जीवन अशुद्ध असेल तर किती बोलावलं, किती काही केलं तरी देव आपल्याकडे येणार नाही. तर देव आपल्याकडे यावं असं वाटत असेल तर जीवन शुद्ध असावं लागतं. विदुर काकांचं जीवन असणार हे शुद्ध होतं. भगवंत भेटण्याकरता आले, कडी वाजवली, दरवाजा उघडला, बसायला आपल्या हाताने दिलं. विदुर काका मला जेवाय करता, खाय करता, काहीतरी द्या, फार भूक लागली. दुर्योधन का मेवा त्यागे. दुर्योधनाचा असणार म्हणजे एवढं 56 भोगवते सगळे सोडले, काका तुमच्याकडे जेवायला आलो. आहे का काका काही जेवायला? फार भूक लागली. देव असणारा फार भुकाळू आहे महाराज. ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ. गवळणीमध्ये वर्णन आलेले. देव भुकाळू आहे, लय भूक लागते देवाला. द्रौपदीकडे गेला, भाजीपान मागायला लागला. शबरी मातेकडे गेला, उष्टे बोरं मागायला लागला. तुकोबारायाकडे गेला, काहीतरी द्याच म्हणले महाराज मला. सगळ्याकडे देव जातून खायलाच मागवतो, काय दुसरं आठवतं का नाही काय माहित. भगवान खाण्याकरता मागवतो. काय खातो भगवंत?
जे दिलं ते नाही, त्याच्या पाठीमागचा भाव भगवंत खातो. काय देवा घरी न मिळे अन्न मागे भाजी पान द्रुपदेशी मागे भाजी पान द्रुपदेशी काय देवा घरी न मिळे अन्न मागे भाजी पान द्रुपदेशी मागे भाजी पान महाराज वर्णन करायला लागले देवाच्या घरी काय असणार, खायला भेटतं का नाही त्या देवाला म्हणले. 16,108 बायका स्वयंपाक करून खाऊ घालत नाहीत का काय त्या देवाला. आमची एक पत्नी आम्हाला खाऊ घालते एवढ्या बायका देवाला असणार देत नाहीयेत काय. देव का असणार उपाशी राहतो, का देव ज्याच्या त्याच्या घरी जाऊन असणार खायचं म्हणतो. 16,108 बायका आहेत, पण त्यांच्याजवळ जो भक्ताजवळचा भाव आहे, भक्ताजवळचं प्रेम आहे ते त्यांच्याजवळ नाहीये. आणि म्हणून असणार भगवान परमात्मा त्यांच्याकडे न खाता 16,108 बायकाचा स्वयंपाक तसाच. आणि भगवान परमात्मा भक्ताच्या असणाऱ्या घरी जेवणाकरता जात असतो, खाण्याकरता असणारा भगवान परमात्मा जात असतो. विदुर काकाच्या घरी गेले, काका चटकन जेवायला द्या, काहीतरी भूक लागली, शिष्टाईचं प्रवचन देऊ देऊ भूक लागली, बोलू बोलू भूक लागली, द्या ना काहीतरी मला खायला. काही द्यायना लाजायला लागलेले तर विदुर काका द्यावं तरी काय देवाला. बघून ठेवलेलं होतं, गाडगं होतं म्हणा, त्या गाडग्यामध्ये कन्या होत्या. देवाने ते गाडगं आपल्याच हाताने उचललं आणि आपल्याच हाताने ते गाडगं उचलून भगवान परमात्म्याने त्या गाडग्यातच कन्या खायला सुरुवात केल्या. आमच्या महाराजांनी वर्णन केलं की तो भक्ती करता मनमोहन असा असणारा तो नंदा घरच्या भक्षुदी कन्या, घरच्या भक्षुदी कन्या परमानंद मनमोहन मुरलीवाला मुरलीवाला नंदलाल बेला मनमोहन राधाच्या भक्तोनी कन्या राधाच्या भक्तोनी कन्या परमानंद विदुर काकाच्या घरच्या कन्या उचलल्या, भगवान परमात्मा खायला लागले. देवाला कन्या फार आवडतात. तुकोबरायाच्या घरी ज्या वेळेस आले, तुकोबराय म्हणजे काही नव्हतं म्हटले माझ्याकडे भगवंताला देण्याकरता, दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कन्या. देवाला कन्या असणाऱ्या पाण्यामधल्या आम्ही असणाऱ्या खाऊ घातल्या. देवाने त्या कन्या असणाऱ्या भेटक्या मारीत खाल्या. देवाला कन्या आवडतो. काय देव पाहतो तरी काय, देव असणारं वस्तू पाहत नाही, देव स्वाद पाहत नाही, देव गोडी पाहत नाही, त्या वस्तूच्या मागचा भगवंत भाव पाहतो. व्याधस्य आचरणम, काय त्या व्याधाचं आचरण होतं. काय पाहिलं का, तो त्यांचं तप करू लागला का काय, तो असणारा मुद्दाम शिवरात्रीच्या वेळेस तो असणारा व्याध त्या बेलाच्या झाडावर बसून काय वरून बेलाचा अभिषेक करू लागला काय. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रंच त्रयायुधम त्रिजन्म पाप संहारम बिल्व पत्रम शिवार्पणम. शिवरात्रीला का श्लोक म्हणत बेल वाहू लागला का. तो व्याध असणारा बेल वाहत नव्हता, पण त्याच्या पाठीमागचा जो भाव होता भगवंताने असणारा त्या भावाला ग्रहण केलं. व्याधस्य आचरणम ध्रुवस्य च वयो. त्या ध्रुव महाराजांचं वर्णन पहा. काय वय असणार ध्रुव महाराजांचं, किती वर्ष असणार, कथा आपल्याला येणारच आहे. एवढ्या कमी वयामध्ये त्या पोराचा पोरकटपणा न पाहता भगवंताने भक्ती पाहिली. पुन्हा अजून काय बोला हनुमान महाराज. विद्या गजेंद्रस्य का, गजेंद्र असणारा भगवंताची भक्ती करायला लागला. भक्ती करत असताना त्याला काय मंत्र येत होते का, काही विद्या येत होती का, काही जाणत होता का, देवाची पूजा कशी करायची. माल्य आदिनी सुगंधिनी मालत्य आदिनी वै प्रभो मया हतानी पुष्पानी पूजार्थम प्रतिगृह्यतम. घ्या देवा फूल म्हणले का. भक्त असणारं सोडले
मातीमध्ये फुल उचललं आणि उचलून असणारं फेकलं का म्हणलं एखादा मंत्र फुल वाहताना त्या पाठीमागचा भगवंतानी भाव पाहिला. पुन्हा काय म्हणतात, का जातिर्विदुरस्य यादवपते उग्रस्य किं त्या असणाऱ्या विदुर काकांची जात भगवंतानं पाहिली नाही. हे दासी पुत्र आहेत म्हणून कोणी कोणी म्हणेल बलवानाला भगवान प्राप्त होतात. काय त्या उग्रसेनाचं पौरुष्य होतं, काय त्या उग्रसेनाजवळ बळ होतं. बलवान नव्हते उग्रसेन, पण तरी सुद्धा असणारं त्या ठिकाणी भगवंतानी त्यांची भक्ती मान्य केली नाही का. देव असणारं भक्ती पाहतो. पुन्हा कुब्जाया किमुनाम रूपाधिकम् या ठिकाणी असणारं वर्णन करताना पुन्हा सांगतात, कुब्जा कशा आहे. काही काही लोक म्हणते जे चांगले दिसतात ना त्याच्यावरच भगवंत प्रेम करतो. ते का माणसं आहेत का. माणसं असणारं जो व्यक्ती असणारं बाहेरून चांगला दिसतो, कपड्यानं असेल, या असणाऱ्या मुखानं असेल, लोक त्याच्यावर प्रेम करतात सगळेजण. पण असणारं काही लोक म्हणतील भगवंत सुंदर माणसावर प्रेम करतो. कुब्जा काय दिसायला सुंदर होती का म्हणले. 3-4 ठिकाणी वाकडी होती, स्त्री वक्रा असं तिला म्हणायचे. कुब्जा होती, वाकडी होती. वाकडीवर भगवंतानं प्रेम केलं. तिचा वाकडेपणा नाही पाहिला, तिचा भाव सरळ भगवंतानी पाहिला. किं तत्सुदानोदनम् काही काही असणारे लोक म्हणते पैशावाल्याचा देव आहे म्हणले, गरीबाचा देवच नाही. सुदान देवाकडे काय होतं म्हणले, याचं त्याचं मागून असणारा अन्न आणि भगवंताला खायला दिलं. कथा भाग आपण पाहणारच आहोत. बोला पुन्हा. भक्त्या तुष्यति केवलं न च गुणैर्भक्तिप्रियो माधव. काय पाहिलं, एवढ्या जणांमध्ये भगवंतानी त्यांचे दोष न पाहता केवळ त्यांची असणारी भक्ती पाहिली. म्हणून संत वाङ्मय म्हणतं, देवा कारणे भाव तस्मात् जावे न लागे फारसे वित्त झाले कचित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू आता हात जा. रुद्र काकांच्या कन्या भगवंतांनी मुटक्या मारीत मारीत असणाऱ्या त्या ठिकाणी खाल्लेले आहेत. म्हणून आमचं संत वाङ्मय वर्णन करतं, विदुरा घरच्या भक्षिणी कन्या परमानंदे झाला मनमोहन मुरलीवाला. विदुर काका असणार त्या ठिकाणी बघतायत भगवंत कन्या खातायत. विदुर काका भगवंताच्या मुखाकडे असणार त्या ठिकाणी सारखं पाहतायत. भगवंत असणारे जेवण करून निघून गेलेले आहेत. विदुर काका वापस धृतराष्ट्राकडे गेले. ऐक, त्या असणाऱ्या पांडवांचं राज्य पांडवांना देऊन टाक. काय पडलं त्याच्यामध्ये, दुसऱ्याचं घेऊ नको. धृतराष्ट्र कोणाला म्हणायचं, चारठाणकर बाबा सांगत होते. धृतराष्ट्र कोणाला म्हणायचं, धृत म्हणजे धरणे, ध्रुय धरणे धातुय. धरणे जो दुसऱ्याचं धन, दुसऱ्याची जमीन, दुसऱ्याचं काही जरी असलं तर धरून बसतो त्याला धृतराष्ट्र म्हणायचं. जो दुसऱ्याचे पैसे धरून बसतो तो धृतराष्ट्र आहे. जो दुसऱ्याची जमीन धरून बसतो तर धृतराष्ट्र आहे. दुसऱ्याचे असणारं जे काही असेल दुसऱ्याचं, त्या दुसऱ्याचं काहीही धरून जो बसतो त्याला धृतराष्ट्र म्हणायचं. ह्या राज्याला असणारा धरून बसलेला धृतराष्ट्र आंधळा असा. ज्ञानाचा आणि वैराग्याचा डोळा त्याच्याजवळ नाही, असे 2 डोळे त्याला नाहीत. आंधळा असा असणार आहे. आचार्यांनी प्रश्नोत्तरी मणिमालेमध्ये वर्णन करत असताना सांगितलं, कोण आंधळा आहे. त्याचं वर्णन करताना सांगितलं, जो विषयामध्ये ज्याचा अनुराग आहे तो असणारा आंधळा आहे. यो विषयानुरागी तो असणारा आंधळा आहे. आंधळा धृतराष्ट्र. काका समजावून सांगतायत, ऐकत नाहीये. पुत्राचा मोह असणारा मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाला. मोह म्हणजे नेमकं काय, मोहाची व्याख्या नाथ महाराजांनी नाथ भागवतामध्ये केली. इष्टानिष्ट कर्माकर्म हिताहित इष्टानिष्ट नाठवे चित्त विवेक शून्य स्तब्धता प्राप्त मोह निश्चित या नाव. कर्म काय अकर्म काय चांगलं काय वाईट काय हे काहीच कळत नाही, त्याला मोह असं म्हणायचा. त्या असणाऱ्या धृतराष्ट्राला चांगलं वाईट काही कळत नव्हतं. ऐकत नाहीये. दुर्योधनानं ऐकलं की हे असणारे माझ्या बापाला फुस लावतायत, माझ्या बापाला सांगतायत माझा त्याग करा. राग आला दुर्योधनाला. रागाने म्हटले, धरा त्या विदुर काकाला घराच्या बाहेर काढून टाका. दासीपुत्र आहे, स्वतःची मर्यादा त्याला कळत नाहीये, राजपुत्राचा अपमान करतो, काढून टाका त्याला राज्याच्या बाहेर. विदुर काका हुशार होते. विदुर काकाने जे ज्ञान धृतराष्ट्राला दिलं त्याला विदुर नीती असं म्हणतात. जर कोणी ग्रंथ वाचला असेल तर कळेल. गोपाल कृष्ण भगवान. विदुर काका म्हटले, कोणी असणार जा म्हणायच्यात, आपण निघून गेलेलं कधी हे चांगलं आहे.
विदुर काकाने घराचा त्याग केला, त्यांचा त्याग केला आणि विदुर काका असणारे निघून गेले. धनुष्यबाण तिथं काढून ठेवले, घरी गेले. जेवढं काही धन होतं ते सगळं धन असणारं त्या ठिकाणी या धृतराष्ट्राचं वापस दिलं. या पाप्याचं धन मला नको. पापाचं धन हे पापाच्या ठिकाणी जात असतं. एक महात्मा होते, त्या महात्म्यांकडे एक जण असणारा शिष्य गेला. महाराज, माझं एवढं धन आहे, मला या धनाचा दान धर्म करायचा आहे. कारण बा चांगली गोष्ट आहे. तेवढं दान धर्म करण्याकरता त्याने असणारे 50 रुपये घेतले. भरपूर साचले होते, जुना काळ होता. ते 50 रुपये असणारे त्या ठिकाणी एका भिकाऱ्याला दिले. भिकाऱ्याला असणारे त्या ठिकाणी 50 रुपये दिले. निघून आला आणि निघून आल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाहिलं. दुसऱ्या दिवशी गेला तर तो भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला सांगू लागलो, वा काल एक जण चांगलं ग्राहक भेटला आणि जाता जाता मला त्यानं 50 रुपये दिले. त्या 50 रुपयामध्ये मी रात्रभर दारू पेलो. म्हटले रात्रभर दारू पेलो. ते असणारे पाहिलं, ते ऐकलं. त्या दान देणाऱ्यानं परत गुरुजीकडे गेला. महाराज सांगा म्हणले, काय चुकलं माझं? 50 रुपये मला दान देण्याकरता सांगितले, 50 रुपये दान दिले, त्यानं रात्रभर दारू पेली. गुरुजी म्हटले, अरे तुझी ती पापाची कमाई होती. पापाची कमाई पापाच्या ठिकाणी जाते, पुण्याची कमाई पुण्याच्या ठिकाणी जाते. ते महात्मा दिवसामध्ये फक्त 2 पैसे कमवायचे. 1 पैसा असणारे दान देऊन टाकायचे. एका पैशामध्ये असणारं स्वतःचं चरित्र चालवायचे. तो 1 पैसा त्या शिष्याच्या हातात दिला आणि सांगितलं, हा कष्टाचा पैसा आहे, हा पुण्याईचा पैसा आहे, हा दान कर. हा दान केल्याच्या नंतर पहा, हा पैसा चांगल्याच ठिकाणी जाणार. मुद्दा लक्षात घ्या, चांगला पैसा हा चांगल्याच ठिकाणी जात असतो, वाईट पैसा हा वाईटच ठिकाणी जात असतो. जर आपल्याकडून वाईट गोष्टी करता जर पैसे खर्च झाले, समजून घ्या ते पैसे असणारे वाईट रीतीने आपल्याकडे आले म्हणून वाईट रीतीने असणारे गेलेले आहेत. चांगल्या रीतीने आपल्याकडे आले, चांगल्या रीतीने जाणार. कमवलेले स्वकष्टाचे पैसे महात्म्याने 1 पैसा हातामध्ये ठेवला, जाऊन असणारा हा पैसा जो व्यक्ती पहिला भेटेल त्याला तो देऊन टाक. पहिला असणारा त्या ठिकाणी चालायला लागला, पहिला व्यक्ती भेटला त्याला तो पैसा दिला, त्यानं घेतला. हा नेमकं काय करतो हे पाहण्याकरता पाठीमागं हा निघाला. कालच्याने दारू पेली, 1 पैशाचा हा काय करतो पाहण्याकरता पाठीमागं निघाला. गेल्याच्या नंतर असणारं पाहिलं, एक पक्षी होता. त्याच्या खिशामधला पक्षी त्यानं असणारं त्या ठिकाणी काढला आणि पक्षी असणारा फेकून दिला. यानं हळूच विचारलं पाठीमागून, मी तुमचा पाठलाग करतोय, हे तुम्ही काय केलं? तो म्हटला, 4 दिवस झाले आमच्याजवळ खाण्याकरता काही नाही. हा पक्षी मेलेला होता, मेलेला पक्षी खाण्याचा विचार आम्ही करत होतो आणि तेवढ्यामध्ये आम्हाला तुमच्याकडून हा 1 पैसा भेटला. या 1 पैशामध्ये आता माझं सगळं कुटुंब आरामात जेवण करील. 4 दिवसाचा उपवासी माणूस त्या महात्म्याच्या 1 पैशामध्ये जगला. याचे 50 रुपये दारू मध्ये गेले. का? कारण की असणार धन चांगल्या पद्धतीनं कमवलेलं होतं म्हणून आमच्या महाराजांना म्हणावं लागलं, जोडली धन उत्तम व्यवहारे, जोडली धन उत्तम व्यवहारे, जोडली धन उत्तम व्यवहारे, जोडली धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचक, उदास विचारे वेचक, उत्तमाची गाते, गोरख पावे, उत्तमाची गाते, गोरख पावे, उदास म्हणून धनाला किंमत आहे. कुठून धन आहे, कोणाचं धन आहे, कोणाचं घेतलं, कोणाचं आणलं, कसं आणलं, किंमत आहे त्याला. वाईट रीतीनं धन मिळवाल, वाईट असणाऱ्या मार्गाने जाईल. आज पाहतो बरेच लोक वाईट रीतीनं धन कमावतात आणि धन कमावल्याच्या नंतर त्या धनाची वाताहत होते. ज्या मुलांकरता धन कमावलं ते मुलं व्यसनी निघतात, ज्या मुलाकरता धन कमावलं ते मुलं असणारी पैसे उडवणारे निघतात. असे जर पोरं जर त्या ठिकाणी जर दिसले तर समजून जा आपला पैसा चांगला नाही. म्हणून हा असा अनाठाई असणारा खर्च होतोय, अनाठाई पैसा जातो. का? कारण की असणारं याचं त्याचं असणारा तळतळाट घेऊन असणारं कमवलेलं आहे. ते कमवलेलं सुख देत नाही, दुःख देतं महाराज.
अन्यायानं कमवलेलं धन किती वर्षापर्यंत गप्प राहतं. शास्त्रकार म्हणतात अन्यायोपार्जितम धनम दशवर्षानि तिष्ठती प्राप्ते चैका दशवर्षे समूलम तद्विनश्यती. अन्यायानं निर्माण केलेलं, अन्यायाचं खरं खोटं करून असणारा, याची टोपी त्याला त्याची टोपी याला, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्याला करून आणलेलं जे धन आहे 10 वर्ष गप बसतं. 11व्या असणाऱ्या वर्षी आपलं डोकं वर काढतं. शास्त्रकार वर्णन करतात प्राप्ते चैका दशवर्षे समूलम तद्विनश्यती. मग तेच ते जातं, पण व्याजासकट सगळं द्यावं लागतं. म्हणून कमावून असणारे चांगलं असं. विदुर काका म्हणले या धृतराष्ट्राचं धन घेऊन मला काय करायचं. सगळं धन धृतराष्ट्राचं वापस देऊन टाकलं. राजा मला तुझ्या धनाची आवश्यकता नाहीये. जेवढ्या गरजा आपल्या जास्त वाढत जात्याल तेवढा आपल्याकडून पाप होईल, आणि जेवढ्या गरजा आपल्या कमी होत जात्याल तेवढा आपल्याकडून असणारा पाप कमी होत जाईल. गरजा वाढत जातील. कोणतीही गरजेचा तुम्ही असणारा विचार करा. मोबाईल ही गरज वाढली, किती किती पाप होते. कुठं असलो की आपण कुठल्या कुठं सांगतो. कधी कधी जाग्यावर सापडल्यावर नाही मजा येते. गोपाल कृष्ण भगवान कुठे अमुक 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 ठिकाणी बरं 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 घरी येऊन पाहिलं तर महाराज घरी. गरज वाढली, पाप वाढलं का नाही, खोटे बोललो का नाही आपण. कोणत्याही गोष्टीचा असं आहे, कोणतीही गोष्ट गरज वाढली, गरजा जेवढ्या वाढल्या तेवढं पाप वाढत जातं. गरजा जेवढ्या कमी केल्या तेवढ्या असणारं पाप कमी होत जातं. विदुर काकानं काही गरज ठेवली नाही. फक्त 3 गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा. तोही देणारा भगवान परमात्मा हे सगळं असणारं देऊन टाकलं. विदुर काका असणारे भगवंताच्या प्राप्ती करता निघाले. माणसाला काहीतरी मिळावं, माणूस पाप का करतो, पाप करण्याची प्रेरणा का भेटते, त्याचं कारण असं आहे आपल्याजवळ जे आहे ना ते आहे त्याच्यामध्ये संतोष न मानल्यामुळे माणसाला पाप करावं वाटतं. आपल्याला देवाने 100 रुपये दिले ना, आपला त्याच्यामध्ये संतोष नाही. आपल्याला वाटतं नाही अजून असावं, आणि मग ते अजून मिळवण्याकरता प्रत्येक जण सन्मार्गानंच मिळवतो असं नाही, वाईट मार्गानेही ते धन मिळवतो. म्हणून असणार विदुर काका त्या ठिकाणी सगळं देऊन टाकलं. विदुर काका निघाले. 36 वर्षाची तीर्थयात्रा विदुर काकाला करायची होती. काय काय सोबत घेतलं विदुर काकानं, काय सोबत घेतलं विदुर काकानं 36 वर्षाची तीर्थयात्रा करण्याकरता. आपल्याला आषाढीला जायचं म्हणलं, कार्तिकीला जायचं म्हणलं की आपली लिस्ट पहा, काही विसरू नये म्हणून आधीच आपली लिस्ट असते. हे बघा एवढं एवढं न्यायचं, एवढं किलो, एवढं छटाक, एवढं पाव, एवढं लेख रॉकेल, एवढं अमुक, एवढं तमुक, मोठी लिस्ट आपली असणारी असते काय काय न्यायचं. तर विदुर काकाला 36 वर्ष तीर्थयात्रा करायची होती. काय नेलं सोबत, कौरवांचं पुण्य घेऊन विदुर काका गेले. भागवतानं वर्णन केलं. महात्मे लोक असणार, महात्मा लोकांचा अपमान जर ज्या घरामध्ये होतो, महात्मे त्या घरामधून जर गेले तर जाताना पुण्य घेऊन जात असतात. महात्मे घरामधून निघून जर गेले तर त्या घराचं अधःपतन होत असतं. विभीषणजी सारखे महात्मे निघून प्रभू रामचंद्राला भेटायला आले. रावणाचा असणारा संपूर्ण त्या ठिकाणी नाश झाला रावण महाराज. आणि विदुर काकांसारख्या महात्म्याला घराच्या बाहेर काढून दिलं. सगळ्या कौरवांचा नाश झाला. 100ची 100 गेले. महात्म्यांचा अपमान कधी करू नका. महात्म्यांचा केलेला अपमान भगवंताला सहन होत नाहीत. साहत गोविंदा नाही त्यांची, हरिजनाची कोणा न घडावी निंदा. साहत गोविंदा नाही त्यांची, भगवंताला सहन होत नाहीये. विदुर काका तीर्थयात्रेला निघाले. 36 वर्षाची तीर्थयात्रा करण्याकरता काही असणार सोबत घेतलं नाहीये, जास्त असणारं त्या ठिकाणी घेतलं नाहीये. बघा तीर्थयात्रेला ज्यावेळेस आपण जाऊ ना, ज्यावेळेस गेलो त्यावेळेस इथं घरी आहेत, घरी जेवढं पुण्य करतो त्याच्यापेक्षा जास्त जर पुण्य तीर्थयात्रेत जर तुम्ही केलं, तीर्थामध्ये जर तुम्ही केलं तरच तिथं जाण्याचा उपयोग आहे, नाही तर काहीच नाही. गोपाल कृष्ण भगवान. तीर्थाला जर गेले तर घरच्यापेक्षा जास्त पुण्य तुमचं तिथं झालं पाहिजे. तीर्थाला गेल्याचं तरच असणारं तुम्हाला फळ आहे. तीर्थाकरता असणार निघाले. निघाल्याच्या नंतर भगवंताचं सुंदर असं नामसंकीर्तन करत करत असणार विदुर काका निघाले. आपणही नामसंकीर्तन करू. पहा या ठिकाणी भजन महाराज म्हणतील. महाराजांनी भजन म्हटल्याच्या नंतर माऊल्यांनी एक वेळेस म्हणायचं, माऊलींनी एक वेळेस म्हणलं की माऊलींनी एक वेळेस म्हणायचं. सर्वांनी असणारं मिळून भजन करायचं. दररोज काय तुम्हाला बोलायला लावीत नाही, पण तुम्हाला न बोलायला लावल्यामुळं सूर्यफुलाच्या फुलासारख्या माना टाकलेल्या मला जरा जरा काही काही दिसत आहे.
श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम श्री राधे गोविंदा मन भजले हरि का प्यारा नाम है। गोपाला हरि का प्यारा नाम है गोपाला हरि का प्यारा नाम है गोपाला